चालू झालंय का? मला अजूनही हे कळत नाही की चालू झालंय का नाही. हे हो होतं ते जॉईन होतं. सिमरन हाय. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार. मी पहिला आलो असं हार्दिक मांजरेकर म्हणताय. थँक्यू हार्दिक. हॅलो फ्रॉम श्रीलंका. हॅलो 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 सगळ्यांना. नमस्कार. बोथ लुक ब्युटिफुल. थँक्यू अमृता. थँक्यू. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्यांना माझ्याकडून पण दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुमच्या कुटुंबाचं तुमचं आरोग्य छान राहू देत. आज काय बेत जेवण बिवण झालंय. पंचपक्वानांवर ताव मारून झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला झोपेतनं डिस्टर्ब केलंय बहुतेक. हो करेक्ट. पण हरकत नाही. ऍक्च्युली मी प्रसादलाही झोपेतनंच उठवलंय. एक सेकंद सायलेंट मोड होता. येत आहेत सगळे म्हणून आम्ही थांबलोय. विजयादशमीच्या सणानिमित्त प्रसाद सर तुम्ही घरच्या देवीचं दर्शन कसं घेता? अरे घरच्या देवीचं दर्शन नाही घेतलं, बाजूला बसवलंय घरच्या देवीला. बापरे. नाही आमचं कुलदैवत अंबेजोगाई आहे. मी आत्ताच तुम्ही माझ्या इन्स्टा काही पोस्ट बघितल्या असतील तर मी आत्ताच अंबेजोगाईला जाऊन आली आहे. प्रसाद शूटिंग करत होतं त्यामुळे त्याला जमलं नाही, पण आम्ही वर्षातनं एखाद्या वेळेला जातो, शक्यतो जमवतो. येस. अडकलाय का? नमस्कार सगळ्यांना. नाही चालू आहे. नाही हो, हे चालू वर आहे. नाही जात आहे. कधी कधी थांबतं. हो अच्छा. मला अजूनही हे लाईव्ह आणि हे काही कळत नाही. तर असं काही खास विशेष असं काही कारण नाही. बरेच दिवस तुमच्याशी बोललो नव्हतो, तर म्हटलं की लाईव्ह यावं, तुमच्याशी संवाद साधावा. आमचं यूट्यूब चॅनल आम्ही सुरू करून आता किती जून मध्ये केलं आपण. हां, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर हां 3-4 महिने झालेले आहेत आणि जवळपास 36-37 फॉलोअर्स यूट्यूब चॅनलला आम्हाला मिळालेले आहेत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि असंच आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रेम करत राहा. त्याच्यावरनं वेगवेगळे कंटेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करत हा राहू. म्हणजे आम्ही ऍक्च्युली शोधतोय अजून पण असं काय 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 करता येईल. जसं मी आता नवरात्रात उपासाचे पदार्थ दाखवले, मला चांगला रिस्पॉन्स दिला. बऱ्याच जणांचे कमेंट्स येत होते, बऱ्याच जणांच्या काय काय म्हणजे त्याच्यात काय घाला काय काय सूचना येत होत्या आणि मला आवडत होतं त्या सगळ्या सूचना वाचून ऐकून तुमचा रिस्पॉन्स बघून तुमचं प्रेम बघून मला भारी वाटत होतं. थँक्यू. बरेच जण जॉईन होत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू विक्रांत. तुम्ही दोघं छान दिसताय असं थँक्यू विक्रांत. थँक्यू. हॅपी दसरा सगळ्यांना. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा नाही, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ताई तुम्ही खूपच छान दिसता. थँक्यू वा थँक्यू. रखमाबाई राऊत मूवीचं काय झालं? मलाही नाही माहिती हो काय झालं. मी पण विचार करतोय काय झालं. बरेचदा असं होतं की चांगले चांगले चित्रपट बनतात पण काही ना काही कारणांनी थांबतात. पण माझ्या बाबतीत सुदैवाने मी जे चित्रपट दिग्दर्शित केले ते सगळे प्रदर्शित झाले. ह्याला एक वेगळं नशीब लागतं. या न्यायाने मी खरंच खूप नशीबवान आहे. मी आणि पुष्करनी सगळ्यात पहिला आम्ही दोघांनी एकत्र डिरेक्ट केलेला आहे काय नाही काय तोही प्रदर्शित झाला. त्याच्यानंतर मी इंडिव्हिज्युअली डिरेक्ट केलेला पहिला पिक्चर कच्चा लिंबू तोही प्रदर्शित झाला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर हिरकणी, चंद्रमुखी, सुशीला सुजित आणि आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर
वडापाव नावाचा माझा सिनेमा प्रदर्शित झालाय, जो मी दिग्दर्शित केलाय आणि ज्यात मी कामही केलंय. दोन्ही मी शक्यतो एका वेळेला करत नाही, पण यावेळेला मुद्दामून केलं, कारण अभिनेता म्हणून माझा हा 100वा चित्रपट आहे. त्यामुळे मी काम सुद्धा केलं याच्यात आणि डिरेक्ट सुद्धा केलाय. तो आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, शाल्व किंजवडेकर, ऋतिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी आणि सविता प्रभुणे अशी उत्तम अभिनेत्यांची फळी आहे. आणि अमेय खोपकर, निनाद बत्तीन या सिनेमाचे निर्माते आहेत, ABK एंटरटेनमेंट. तर तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा आणि नक्की मला कळवा कसा वाटला. तुमचा प्रतिसाद फार मोलाचा आहे. आणि हा जो 100 चित्रपटांचा टप्पा जो आहे, हा जो प्रवास आहे, हा केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य झाला आहे. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा या निमित्ताने खूप मनपूर्वक आभार मानायचे. जसं प्रेम माझ्या प्रत्येक कलाकृतीला तुम्ही देत आलात, मग ती मालिका असो, नाटक असो किंवा चित्रपट असो, असंच प्रेम याही कलाकृतीला द्या आणि इथून पुढच्या सगळ्या कलाकृतींना द्या. एवढीच रसिकांच्या चरणी प्रार्थना आहे, बस. आणि आज ऍक्च्युली तुझं झालं असेल बोलून तर मला बोलायचं. हे थांब ना, हे अडकलंय, जरा कर ना. कमेंट्स वाचता येत नाहीयेत आम्हाला, कारण ते मध्येच अडकलंय. ते कोण म्हणतात आपल्याला शाउट आउट द्या म्हणून. मिथिलेश शिर्के, हॅलो मिथिलेश शिर्के, तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघं मोस्ट यंग कपल आहात. थँक्यू. यंग कपल वगैरे जरा थँक्यू. हरकत नाही. काय इथे रिक्वेस्ट टू जॉईन. अच्छा, कमेंट्स अडकतायत का? मला कळत नाहीये किती जण आपल्याला जॉईन झाले. एवढी वरची झाली आहेत. ओके, 170. बोल. ओके, सो प्रसादनी तुम्हाला सांगितलं, आज प्रसादनी डिरेक्ट केलेला आणि प्रसादनी काम केलेला वडापाव नावाचा पिक्चर आजपासून रिलीज होतोय. थिएटरमध्ये जाऊन बघा. पिक्चर नक्की आवडणार आहे तुम्हाला. कौटुंबिक पिक्चर आहे, अत्यंत हलका फुलका पिक्चर आहे आणि कुटुंबाबरोबर जाऊन बघण्यासारखा पिक्चर आहे. आत्ताच्या पिढीनेही पिक्चर बघण्यासारखा आहे. एक बारीकसा त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय लेखकांनी, दिग्दर्शकांनी, म्हणजे प्रसाद सरांनी. आणि वडापावबद्दल बोलते त्यामुळे अचानक म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या तोंडातून प्रसाद सर असं, त्यामुळे मी लक्ष नाही दिलं तुझ्याकडे असं आलेलं आहे. कारण सेटवर मला त्याला अगदीच काय म्हणूया, खूप रिस्पेक्टनी आणि प्रेमाने बोलायला लागतं. तर ते आलं. नाईलाजानी नाही ना, म्हणायचंय नाईलाजानी, पण तू म्हणत नाही असं नाही. नाही नाही, नाईलाजानी नाही. ऑफकोर्स तो खूप मोठा दिग्दर्शक आणि अभिनेता आहे, ते मी नाकारतच नाहीये. सो तर माझा मुद्दा असा की आज वडापाव नावाचा जो पिक्चर रिलीज होतोय तो प्रसादचा 100वा पिक्चर आहे. आणि आत्ता हे लाईव्ह ऍक्च्युली करूयात, ही आयडिया माझी होती अशासाठी. थांब ना, मला स्क्रीनच नाही दिसत आहे. हा, तर आता आज लाईव्ह जाऊयात ही आयडिया माझी अशासाठी होती की ऍक्च्युली प्रसादला ही माहिती नाहीये. मी आणि आमच्या धाकट्या मुलांनी त्याच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं आम्हाला वाटलं. काय म्हणून आम्ही प्रसादसाठी एक केक बनवलाय आणि तो तुमच्याबरोबर आम्हाला कट करायचा आहे, म्हणून मला लाईव्ह जायचं होतं. एक सेकंद जरा, म्हणजे काय करायचं बघ, दिसतंय का? अँगल सेट कर ना. वाह, मी तुम्हाला केक दाखवते ऍक्च्युली. हे बघा, 100वा पिक्चर असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत प्राऊड बायको आहे मी प्रसाद. मला भयंकर अभिमान आहे तुझ्याविषयी. भयंकर हा शब्द इथे जात नाही, प्रचंड अभिमान आहे मला तुझ्याविषयी. आणि या निमित्ताने वडापावची कॅन्डल केलेली आहे. ती करून घेतली होती आणि मला असं वाटलं की हा मुमेंट आम्ही तुमच्याबरोबर शेअर करावा. तुमच्यामुळे आज हे शक्य झालंय. तुम्ही प्रसादवर प्रेम केलं, त्याच्या प्रत्येक कामांवर केलं. काही कामं कुणाला काही आवडली नसतील तरीही प्रेम कमी नाही झालं. प्रेम तितकंच राहिलं, ते वाढत गेलं आणि खूप छान वाटतंय मला.
प्रसाद, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. खूप खूप असेच आम्ही 200 तुझे पिक्चर पूर्ण होतील आणि आपण असंच काहीतरी छान सेलिब्रेशन तथास्तु. सो आपण केक कट करूया. व्हेरी नाईस या. थँक्यू मंजू. थँक्यू मयंक. ये मयंक. थँक्यू. आणि थँक्यू सार्थक. सार्थक सार्थक- माझा मोठा मुलगा, तो जर्मनीला असतो. नाही, तो लाईव्ह जॉईन करणार होता. सार्थक आहेस का? तर असलाच तर फक्त हाय पाठव, म्हणजे मला कळेल तो असणार होता. आणि आमची मुलगी पण आहे इथे. तिला मांडीवर दे माझ्या. हो. ये मग. आपण लाईव्ह आपण बसतो. हे मी बघा मस्कारा. मस्कारा मी बाबासारखं ऑरेंज एक गळ्यात घातलेला आहे. यांनी कॅन्डल. भरवायचं. हो. यांनी भरवायचं. नाही कापायचंय. हा. याचा फोटो काढलाय का? हो काय काढला, पण हे पेटवल्यावर हा तो काढायला. पण आता काय म्हणणार तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन ना, असंच म्हणायचं ना. हॅपी 100 फिल्म टू यू असं. हा पुष्कर काकाची आठवण झाली. चला रेडी. तू इकडे ये ना आणि कुठेतरी मागून ये ना, असा दिसत नाहीयेस तू. राहा आमच्याबरोबर, छान वाटतंय आम्हाला. तुम्ही फॅमिली मेंबर आहात आमच्यासाठी, कारण तुम्ही तुमच्या खिशातले पैसे खर्च करून थिएटरमध्ये जाऊन. प्रसादने पहिली फिल्म 2000 साली केली. आणि कुठल्या तरी पोर्टलने आता असं दिलं की मला माझ्या पहिल्या फिल्मचं नाव पण आठवत नाही. तर असं काही नाहीये. मला माझ्या सगळ्या चित्रपटांची नावं आठवत आहेत. माझ्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं अष्टरूपा वैभव लक्ष्मी माता, आणि अनिल सुर्वे नावाचे आमचे मित्र त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते. आणि 100वा माझा चित्रपट आहे वडापाव, त्याचे दिग्दर्शक आहेत मी स्वतः, प्रसाद ओक. हा आमचा छोटा मुलगा. दिसतोय का? ये मयंक. या चला कापू. काप. खाणार भरवणार कसं? मी भरवीन. ये कॉंग्रॅच्युलेशन. पुढे काय म्हणायचं? बस. कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला नाहीये. बस एवढं नको. थँक्यू सगळ्यांना. तुम्ही सुट्टीच्या दिवशी जी कोण लोक आमचं सेलिब्रेशन बघायला आलात, आमच्या बरोबर तो आनंद वाटून घ्यायला आलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. ऍक्च्युली यासाठी हे लाईव्ह होतं. पुढे. सो आणि मला हे देवा शपथ माहित नव्हतं. हो, म्हणजे ऑफकोर्स माहित नव्हतं त्याला, म्हणूनच मी अचानकच हे सांगितलं. वडापाव प्रदर्शित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात. आणि तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन तो पहा आणि आम्हाला कळवा कसा वाटला. आणि इथून पुढे माझ्या प्रत्येक कलाकृतीवर असंच भरभरून प्रेम करा. आणि मला, मंजूला, आमच्या मस्कराला, आमच्या सगळ्या कुटुंबाला तुमचे आशीर्वाद कायम हवेत, तेव्हा कायम आमच्या सोबत राहा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.